शुभ प्रभात. निसर्गदत्त महाराज आज काय म्हणतात बघूया. ते म्हणतात, प्रत्येक लाट समुद्रात विलीन होते, त्याप्रमाणे प्रत्येक क्षण आपल्या उगमात जातो. स्वरूपज्ञान म्हणजे उगम शोधून काढणे, काढून तेथे स्थिर होणे. Sadhana, the discipline, is only this. The knowledge which is dwelling in this body, the quintessence of these three gunas, the knowledge I am that. This is the initial step. You must be one with it. You must abide in that only. You have to think I am not the body, but I am that formless, nameless knowledge, indwelling in this body. That is I am. When you abide sufficiently long in this state, whatever doubts you may have, that knowledge I am itself will sprout out with life and meaning for you, intended for you only. And everything will become clear. No external knowledge will be necessary. हे निर्गुण निराकाराचं ना लक्षात आलं आपल्या असेल सगळ्यांच्याच, जे हे ज्ञान घेत आहेत निसर्गदत्तांकडनं, की ह्याला बाह्य काहीच उपाधी राहत नाही, लागत नाही. बाह्य कुठलीही मदत लागत नाही. अंतरातलीच आपण आपली काय जी सिस्टीम, खळबळ, हलचल, आपलं आतलंच बदलायचं आहे. कारण ज्याचं सापडायला हवं आहे, जे शोधायचं आहे, तेच मुळात आत आहे. त्यामुळे बाह्यातली कुठलीच मदत उपयोग नाही, आवश्यक नाही. सगळं जे काय करायचं ते अंतरातली जडणघडण बदलायची, आपल्या मनाची म्हणा, वृत्तींची. कारण ज्याला कोणाला ते बदलून सापडवायचं आहे ना, ते आतच आहे. जसं आपण आपलं घर फर्निचर बदलतो इकडून तिकडून, फर्निचर तेच, पण कधी कॉट इकडे असते ती त्या तिकडे नेतो, तिकडचं सोफा इकडे आणतो, रिअरेंज करतो. फर्निचर विकत आणत नाही. तरी आपल्याला घर बदललं, जरा वेगळा लुक मिळाला असं फील होतं की नाही, असा एक आनंद मिळतो. किंवा कोणी आले बाहेरून तरी पण म्हणतात, अरे वा, तुम्ही बदललं वाटतं, अरेंजमेंट छान वाटतंय. आहे तेच फर्निचर बदललं, इकडून तिकडे शिफ्ट केलं, तिकडून इकडे, तरीही त्या घराचं स्वरूप, आतलं रूप बदललं जातं. ते म्हणतात पण काही वेळा लोक विश्वास ना, हां फर्निचर नवीन घेतलं का? अहो नाही, होतं तेच बदललं. त्याची ती काही अरेंजमेंट बदललेली असते, त्यामुळे त्या घराचं रूप जणू काही पालटतं. सगळं आतच होतं, फक्त त्याच्यातला बदल तो घडवला, तसं त्या घराचं रूप पालटलं. सेम निसर्गदत्त महाराज सांगतात, सगळं काही आतच आहे. ते परमतत्व जे शोधायचं आहे, ज्याचा साक्षात्कार तुम्हाला नाही आहे, तुम्ही फक्त मी देह आहे हे समजून चालताय, आणि त्यामुळे सगळी नातीगोती तुमच्या डोक्यावर राज्य करतायत, मनावर राज्य करतायत. ते थोडा आतलाच बदल केलात ना, की तुमच्या खरं लक्षात येईल की तुम्ही म्हणजे हा नश्वर देह नाही, ज्याला एक टाईम लिमिट आहे. तुम्ही टाईमलेस ते परमेश्वरी तत्व तुम्ही आहात, काळाच्या पलीकडे, ज्याला भूत भविष्य वर्तमान काळ नाही. या देहाला नाव आहे, तुम्ही नेमलेस आहात आतून. म्हणजे आतली जडणघडण, जसं त्या घरातलं थोडं फर्निचर इकडचं तिकडे केलं, काही नवीन खर्च केला नाही बाहेरून, काही माणसं बोलवले नाही, स्वतःच जमेल आपल्याच घरच्यांच्या मदतीने किंवा एकटीने सुद्धा आपण काही वेळा करतो. सगळे निघून गेले की आपण म्हणतो, मी शांतपणे हळूहळू सरकवलं सगळं फर्निचर, मग त्या कामवाली बाईकडनं, किंवा मी स्वतः झाडून पुसून घेतलं खाली पडलेला कचरा, आणि इतकं छान पडदे बदलले, थोडेसे दुसरा सेट लावला, होतं तेच, नवीन एकही पैशाचा खर्च नाही. तसं हे आपणच आपलं आतलं फर्निचर, जणू काही विचारांचं, भावनांचं, त्याचा बदल अपेक्षित आहे. की त्या घराचं जसं नवीन रूप पुढे येतं, अजून प्लेझंट वेगळं रूप दिसायला लागतं, तसंच आपल्या आत जे प्लेझंट रूप आहे परमेश्वराचं, जे हमेशा सुखी, समाधानी, शांत, सौम्य, तरीही पॉवरफुल, असं ते परमेश्वरी रूप आपणच आहोत. ते कसं बदलायचं, ते निसर्गदत्त महाराजांच्या सहाय्याने, सर्व संतांच्या सहाय्याने आपल्याला कळतं, आणि आपण ते करू शकतो.
जे ज्ञान घ्यायचं आहे ते आचरणात आणून, जसं ते फर्निचर आहे, ते त्याचं आचरण काय केलं आपण, इकडून तिकडे बदलायची ॲक्शन घेतली. म्हणजे ॲक्शन घेतल्याशिवाय त्या घराला, अंतर्गत सजावटीला नवीन रूप प्राप्त झालं नाही. जेव्हा अंतर्गत सजावट बदलण्यासाठी मेहनत घेतली, प्रयत्न केले, आचरणात आणलं प्रत्यक्ष, का नुसतं असं बसून कोचावर म्हटलं हां हे इकडे गेलं ते तिकडे गेलं, कॉट इकडे आणली, पडदे इकडे लावले, खुर्च्या इकडे टाकल्या, असं डोळे मिटून किंवा उघडे ठेवून बघितलं आणि मग उठलं तर ते होतं तसंच होतं, असं नाही ना चालणार. काहीतरी ॲक्शन, प्रयत्न केल्याशिवाय तो बदल येणार नाही. ते आचरणात इम्प्लिमेंटेशन केल्याशिवाय, जसं घरातलं जड वस्तूंचं इकडून तिकडे स्थलांतर, स्थित्यंतर केल्याशिवाय घराचं अंतर्गत सजावट बदलत नाही, अगदी तसंच आहे. किंवा आतल्या ह्याला नवीन रंग लावला, हॉललाच फक्त लावून घेतला, मग आता नाही आहे तेवढे खिशात पैसे आपल्या, मग आतल्या खोल्या राहू देत, एक हॉल तर करून घ्या. तरीही नवीन रंग लावल्यामुळे तसा हा आत्मरंग, जे निसर्गदत्त महाराज आपल्याला लावू इच्छित आहेत, त्यासाठी जो ती जडणघडण, जो बदल आवश्यक आहे, जी कृती करायची ती करायची आपणच त्यांच्या मदतीने. त्यामुळे हे आत्मज्ञानाचा मार्ग तसा खूप सोपा, बिनखर्चिक, निरुपद्रवी आहे. त्याचा कुणालाही बाहेर त्रास होत नाही. त्यामुळे तुमच्या बाह्य गोष्टींचे ना पकड असते ती खूप ढिली होते. म्हणजे पूर्वी तुम्ही म्हणले नाही नाही मी आता ना माझं ते हे झाल्याशिवाय जेवणारच नाही, सगळे म्हणतात अगं जेवायला ये, जेवायला ये, नाही एवढ्या माळा 50 माळा केल्याशिवाय मी येणारच नाही. चांगलंच आहे ते, सगुण साकार उपासना आहे, चांगलीच आहे, वाईट काही नाही. पण इतकं नियमबद्ध राहून काही वेळा घरातल्यांना पण त्रास होतो तुमच्या ह्या नियमांचा, की त्यांना वाटत असतं की आपण एकत्र जेवण घ्यावं. एक दिवस रविवार तर आपण सगळे एकत्र असतो आणि आई हे काय माळा माळा करत बसले, आईला काय माळामध्ये इंटरेस्ट आहे, आमच्यात इंटरेस्ट नाही. त्या छोट्या छोट्या मण्यांच्यात आणि ते नाम ज्याचं घेते तो दिसत पण नाही आणि त्याची नुसती मूर्ती आहे घरात, कृष्णाची, रामाची, ज्याला कोणाला काय. आईला आमच्या जिवंत माणसात इंटरेस्ट नाही. हल्लीची मुलं असं बोलतात अहो, ते अर्ध अध्यात्म आपल्याला बोलूनच शिकवत असतात. मी नेहमी म्हणते पुढची पिढी खरं तर पोचलेली आहे आध्यात्मिक दृष्टीने, फक्त त्याची त्यांना जाणच नाही आहे. कित्येक सत्य ते त्यांच्या एवढ्या लहान वयात आपल्याला सांगतात, जी आपल्याला त्या वयात माहिती नव्हती. फक्त ते त्या अनुषंगाने बाहेरची कॉम्पिटिशन आहे ती त्यांना ते फॉलो करून देत नाही. एवढे सुंदर त्यांची मतं आहेत. असो, तर मग आपलं हा सगळ्यांना बंधनं जी आहेत, आपण म्हणतो हे आत्मज्ञान घेतल्यामुळे हे सगुण ज्ञान थोडं कमी व्हायला लागतो. ते केलं तर हरकतच नाही, तो बेसच आहे. सगुण साकार उपासना करूनच तुमचा बेस तयार होतो. निर्गुण निराकार उपासना करण्याकडे हळूहळू कल जायला लागतो तुमचा. हळूहळू ते निर्गुण निराकार उपासना काय समजायला लागते आणि मग तुम्ही त्या 50 माळांचं हे ठेवत नाही बंधन. तुम्ही म्हणता ठीक आहे आज मला उशीरच झाला होता आणि आता जेवायची वेळ झाली, 25च झाल्यात, परमेश्वरा तू सदा सर्वदा आहेस, हा माझा संकल्प मी तुझ्या चरणी सोडते आज, आणि हे 50 माळा केल्याशिवाय जेवणार नाही हा संकल्प मी सोडते. कारण सर्वात जिवंत माणसात तू परमेश्वरच बसलायस, तूच मला आज्ञा देतोयस आणि मी काय माझ्या सोयीसाठी हे करत नाही. अदरवाईज मी नक्की थांबले असते, पण आता माझ्यासाठी सगळे खोळंबलेत. त्यांना हवाय फॅमिली गेट टुगेदर आत्ता जेवणासाठी. एका संडेलाच आम्ही एकत्र येऊन जेवतो, तर त्यांचं म्हणणंही बरोबर आहे आणि कुटुंबालाही मान देणं आणि त्यांच्यातही तोच परमेश्वर आहे ना, त्यालाही दुखवणं आवश्यक नाही. मी काय माझ्या स्वार्थासाठी कंटाळा आला म्हणून या माळा सोडून जात नाही. मी निश्चितच त्यांचा मान ठेवायला, आदर करायला, त्यांच्या प्रेमाला योग्य ते वजन देण्यासाठी या 25 माळा झाल्यावर चालली. उरलेल्या 25 माळा मी नंतर करीन. हे परमेश्वरा आज माझं असं आहे, मला माफ कर, हा संकल्प मी सोडून दिलाय तुझ्या चरणी आणि जेव्हा जसं जमेल तसं मी करीन. जमेल तर मी बैठकीला 50 माळा करीनच, पण इन केस नाही जमल्या
तर ह्या सर्व परमेश्वरच सर्व देहातनं बोलतो हे मला आत्मज्ञान शिक्षण घेतल्यामुळे कळत आहे. आणि जोवर मी ते आत्मज्ञान स्वार्थासाठी नाही करत आहे, म्हणजे आत्मज्ञान घेतल्यावर स्वार्थ उरतच नाही, पण तरी पण हां मला भूक लागली आहे आणि मग हे 25 माळांचं मी आता सोडून देते आणि ते टाकते ह्यांच्यावर, असं नाही. मला मनापासून पटलं आहे. अदरवाईज मी 50 माळा करायला बसणार होते, मला वेळ पण होता, मला शक्य पण होतं, पण आता हे सगळे बोलवत आहेत, ह्यांची मनं दुखावणं पण, कारण सगळ्यांच्यात परमेश्वर आहे हे समजायला लागतं. आणि त्यातनं येणारं पाप पुण्य मला नाही, ह्या ज्या भावना असतात, अरे बापरे संकल्प तोडला पाप लागेल, हे काही नाही होत. असं वाटतं कोण पाप, कसलं पाप. अरे मी त्या सर्व 10 माणसं माझ्या कुटुंबातल्यांचं मन शांत करते, आनंदी करते, ते परमेश्वराकडे ही पूजाच आहे माझी, पोचते. परमेश्वराकडे जाण्याचा एक 50 माळ करण्याचा माझा मार्ग होता बाह्य. आता मी अंतरात त्यांना आनंद दिलाय, त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या प्रेमाचा आदर ठेवून मी जाते, तो परमेश्वरच सुखावलाय. असं आपल्याला बाह्यातनं अंतराकडे जायला लागतो, अगदी शांतपणे, निस्वार्थीपणे. आपल्याला उद्देश कळायला लागतात की किती साधे सरळ निष्पाप आहेत, निरागस आहेत, कुठलेही स्वार्थभरित उद्देश नाही आहेत, हे समजायला लागतं. आणि मग ते निर्गुण निराकाराचं ज्ञान हळूहळू आपल्या पचनी पडायला लागतं. आज तेच ते सगळं सांगतायत. पहिल्या ह्याच्यात पण सांगतायत की प्रत्येक लाट समुद्रात विलीन होते, त्याप्रमाणे प्रत्येक क्षण आपल्या उगमात जातो. जसं त्या लोकांनी आपला आग्रह केला तर आपण त्यांच्या विनंतीला मान दिला. आपली प्रेमाची लोक आहेत, एकच दिवस मिळतो, बरोबर आहे. नोकरी शिक्षणामुळे ते नसतात जेवायच्या वेळे, आपण एकटे किंवा दोघंच जेवत असतो रोज. हे म्हणजे परमेश्वरी ज्ञान घेतल्यामुळे मीच तो परमेश्वर आहे, अहंकार रहित. त्यामुळे हा जो समुद्र आहे आणि त्याच्या लाटा त्याचंच रूप आहेत, जणू काही नाही आहेतच, पण त्या दिसाला भिन्न दिसतात. तशी माझी परमेश्वराला भजण्याची सगुण साकार उपासना चालली होती, पण ही पण निर्गुण उपासनाच आहे. मी त्यांना त्यांच्यातल्या परमेश्वराला त्यांच्या मनाला शांतता देते, आनंद देते, त्यांनाही आनंद देते. हा आत्म्याचीच पूजा आहे, ही माझी निर्गुण उपासनाच आहे. हे स्वरूप ज्ञान म्हणजेच उगम शोधून तेथे स्थिर होणे. मी सर्वांच्यातला परमेश्वरालाच स्मरून भजून मी ओके केलं आणि मी आता हे 25 माळा सोडून चालले, पुढच्या 25 माळा नंतर करेन. तो जो उगम आहे आत प्रत्येकाचा परमेश्वरी तत्व माझ्यात पण आहे आणि त्यांच्यात पण आहे. मग त्या परमेश्वरी तत्वाने देह धारण केलाय. कधी तो माझ्या मुलाचा असेल, कधी नवऱ्याचा आहे, कधी सुनेचा आहे, सासूचा आहे, आणि मीही देह धारण केलेला. असा आतल्या परमेश्वरी तत्वाचेच आम्ही आदर करतोय. आम्ही संलग्न, जशा लाटा त्या समुद्रातच असतात आणि त्या समुद्रच असतात पण भिन्न भासतात, तसे आम्ही देह स्वरूपाने भिन्न भासतोय, पण आहोत आम्ही एकच, तो परमेश्वर रूप समुद्र. त्या परमात्मा तत्वाच्याच आत्मतत्वाचेच आम्ही आविष्कार आहोत, सादरीकरण आहोत, मॅनिफेस्टेशन आहोत, प्रेझेंटेशन आहोत. भिन्न भिन्न शरीरात आला तरी तो परमेश्वर बदलत नाही, त्याच्या क्वालिटीज बदलत नाही. तो मुंगीच्या शरीरात आहे म्हणून कमी पॉवरफुल होत नाही, हत्तीच्या शरीरात आहे म्हणून जास्त पॉवरफुल होत नाही. ती पॉवर असते ना, ती बाहेरच्या देहाची असते. हत्तीला तेवढी पॉवर दिलेली आहे, मुंगीला तिच्या देहाप्रमाणे पॉवर दिलेली आहे, मनुष्याला त्याची पॉवर दिलेली आहे. देहानुसार त्या पॉवर बदलतात, पण अन्यथा आत पॉवरफुल परमेश्वर तोच आहे, हे मला आता कळलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक देहात आणि इव्हन निर्जीव वस्तूत सुद्धा परमेश्वरच वस्ती करतो. ते जड चैतन्य आहे आणि मी चल चैतन्य आहे, हे मला कळलं आहे. म्हणून काय उद्या चोर आला घरात तर त्याचं स्वागत करून हार घालून या बसा बसा, चोरी करायची का, या ही माझी तिजोरी आहे, ह्या किल्ल्या आहेत,
किंवा रात्रीची घरं उघडी टाकून झोपायचं, कारण सगळं म्हणे परमेश्वर आहे असं ज्ञान घेतोय. असं तर उपयोग नाही ना. हे मूर्खपणाचं लक्षण होईल तद्दन. कुठलेही संत असं सांगत नाहीत मूर्खासारखं वाग. म्हणून म्हणतात ना, मूर्खांचा हा प्रदेशच नाहीये. इथे पण व्यवस्थित तुम्ही तुमचं बुद्धी लावायलाच पाहिजे. जसं ती एक गोष्ट आहे ना, असंच स्वरूप ज्ञान घेऊन एक शिष्य, माहिती असेल बऱ्याच जणांना, एक स्वरूपाचं ज्ञान, मी कोण आहे याचं ज्ञान घेऊन एक शिष्य त्याच्या गुरूंकडनं घरी चाललेला असतो आणि समोरून एक उधळलेला हत्ती येतो. माहूत असतो त्याच्यावर बसलेला आणि तो ओरडून सांगत असतो की बाजूला वा, हा हत्ती चिरडेल पायाखाली, हा संतप्त झालाय, हा माझा ऐकत नाहीये, मी किती ह्याला आवरायला बघतोय, कंट्रोल करायला, तो कंट्रोल होत नाहीये, बाजूला वा, बाजूला वा. हा नुकताच स्वरूप ज्ञानाचं शिक्षण घेऊन बाहेर पडलेला असतो. हा म्हणतो, अरे त्या हत्तीत पण तो परमेश्वर आहे, त्या माहुतात पण आहे, मी पण परमेश्वर आहे, कसा काय मला तो चिरडेल. म्हणून तो तसाच रस्त्यावरनं चालत राहतो. इतर माणसं सैरावैरा पळतात, लपून बसतात, हा मात्र आपल्या आपल्या रस्त्याने जायला लागतो. हत्ती हळूहळू जवळ येतोय, तो माहूत ओरडतोय, लोक ओरडतायत आजूबाजूची लपलेली, अरे वेड्या बाजूला हो, तो हत्ती तर आता तुझ्याच दिशेने येतोय, त्याला आम्ही बाकी कोणी टार्गेट नाहीये, त्याला तू टार्गेट मिळालायस, तो संतप्त आहे, तो उधळलेला आहे, तो माहुताला आवरत नाहीये, तू बाजूला हो, माहूत ओरडतोय. हा म्हणतो, नाही नाही, मी स्वरूप ज्ञान घेतलंय, सगळीकडे परमेश्वर आहे, हत्तीत पण तोच आहे. असं म्हणेपर्यंत हत्ती जवळ येतो आणि त्याला धाडकन सोंडेनी भिरकावून देतो, पलीकडे टाकतो आणि पुढे जातो धावत. हा कणत कुथत उठतो, ह्याला लागतं, लोक येतात, ह्याला उठवतात. अरे काय हे म्हणे, तुला सांगून पण कळत नव्हतं का. तो म्हणतो, काहीतरी गडबड आहे, मला तर गुरूंनी शिकवलं की सगळ्यांच्यात परमेश्वर आहे, मग त्या परमेश्वराला स्मरूनच मी बाजूला झालो नाही की त्या हत्तीत पण तोच आहे, मग मला का उडवलं. तो परत गुरूंकडे वापस जातो. म्हणतो, महाराज हे तुम्ही शिकवलेलं स्वरूप ज्ञान उपयोग नाही आलो का. म्हणे हे असं असं झालं बघा, मला हे एवढं लागलं, हत्तीने उडवलं. अरे म्हणे वेड्या, मी तुला काय सांगितलं होतं, सगळ्यांच्यात परमेश्वर आहे. मग त्या हत्तीत जसा होता तो बेभान झाला होता देहाने, पण त्या माहुतात पण होता ना, तो माहूत पण आतला परमेश्वरच आहे ना त्याच्यात पण. तो खालचा उधळलेला हत्ती होता, त्यात पण तोच परमेश्वर आहे, मान्य आहे, म्हणून तो बाजूला झाला नाही, पण तो माहूत होता, त्याच्यात पण तोच आहे ना परमेश्वर. तो नाही का तू ओळखलास. किंवा ते जे लोक सैरावैरा पळून तुला सावध करत होते, आजूबाजूला लपून बसलेले, अरे बाजूला हो, इकडे ये, आमच्याकडे ये लपायला, त्यांच्यातला पण परमेश्वरच आहे, हे नाही का तू ओळखलंस. तू फक्त उधळलेल्या हत्तीतला परमेश्वर ओळखलास, आणि जे तुला सावध करत होते सर्वजण, त्यांच्यातला परमेश्वर नाही तुला दिसला. अरे सर्व जग परमेश्वरमय आहे, तर सावध करणारं पण परमेश्वरच आहे. त्यांचं ऐकून तू लपला असतास तर तो उधळलेल्या देहातला तो परमेश्वर आहे, त्याला तू मानलंस, त्यापेक्षा सावध करणाऱ्या देहातला परमेश्वर मानला असतास तर तुला हे लागलं नसतं. तू तुझ्या सोयीप्रमाणे का घेतलंस का, तुला कळलं नाही नीट स्वरूप ज्ञान, मी कोण आहे हे. तू फक्त हत्तीतला बघितलास, असं नाही आहे बाळा. मग त्याला ते समजलं की हो, हे मला सगळे 10 तोंडांनी सावध करत होते, पण मीच ते गेलो नाही, मीच चुकीचं समजलो, माझीच चूक झाली. तसंच आहे ते. म्हणजे काय, चोरातला परमेश्वर ओळखून त्याला या बसा, तुम्ही मदत करते मी तुम्हाला, असं नाही करायचं. चोरांचं आपलं रक्षण व्हावं चोरांपासून म्हणून दारं खिडक्या लावून झोपायचे, तिजोरीच्या चाव्या हे करायच्या आहेत, लावून ठेवायच्या आहेत, लॉकरमध्ये असेल तर दागिने ठेवायचे आहेत, बाहेरगावी जात काळजी सगळी घ्यायची हो. कारण तुम्ही देहात आहात आणि देह व्यवहारात आहे, आणि व्यवहार या जगात चालू आहेत, आणि जगात सर्व तऱ्हेची माणसं आहेत, आणि सर्व स्वरूप ज्ञान घेत नाहीत, आणि घेत असली तरी ती त्या शिष्यासारखी आहेत, नको तिकडे ते स्वरूप ज्ञान वापरतात आणि नुकसान करून घेतात. त्यामुळे असं उपयोग नाही. तुम्हाला बाह्य जगात जगताना सर्व साम दाम दंडभेद किंवा जे काही व्यावहारिक आहे गणित ते करायलाच हवं. स्वरूप ज्ञान किंवा निर्गुण निराकार उपासना म्हणजे आत काय पडतंय,
की आतली जडणघडण तुमची बदललेली असली पाहिजे, विचारांची, भावनांची. जी पूर्वी होती ती आता हळूहळू ओसरत जाऊन ती स्टॉप झाली पाहिजे. पूर्वी तुमचा रागाचा पारा बाहेर चढू दे, पण तोही कंट्रोलमध्ये आला पाहिजे. आवश्यक तो काम, क्रोध, मद, मत्सर पाहिजेच ना षड्रिपू. त्याशिवाय जीवन टेस्टी कसं होईल? मुलं तुमची बिघडली, चुकीचं वागतात तर तुम्हाला सांगायलाच पाहिजे त्यांना. घरात कोणी चुकीचं वागताय सांगायलाच पाहिजे. प्रश्न आहे तो आत किती तुम्ही धारण करताय, किती ग्रहण करताय आत. त्या सूक्ष्म परमेश्वराला, तो जो शुद्ध आहे, स्वतंत्र आहे, फ्री आहे कायम, त्याला जाऊन ही मनोबीज, कर्मबीज, इच्छाबीज किती चिकटून ठेवताय. त्याच्या बाहेरच्या तो आनंद कोशात आहे, तो सतत आनंदमय आहे. तो म्हणजे अनकंडिशनल लव, निर्व्याज प्रेम, निस्वार्थ प्रेम. तो म्हणजे आनंद, निर्भेळ आनंद, जो बाह्य कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नाही, ज्याचा ग्राफ बदलत नाही, सारखा खालीवर होत नाही. की आत्ता कोणी स्तुती केली, वा वा छान वाटलं, आत्ता कोणी निंदा केली, दुःखी झालो. निंदा केली ना तर त्यातनं शिकावं. आपल्याला कोणी निंदा केली तर त्याला सांगावं की मला खरंच सांग माझ्यात काय चुकतंय, मी सुधारू इच्छिते. जसं मी घरात सांगते, प्रयत्न करते हो, माझा काही मी मोठेपणा सांगत नाही. आपण जेव्हा स्वरूप ज्ञान घेतो ना तेव्हा आपल्यालाही आपले प्रयत्न करायला हवेत. ते तर आपल्या डोक्यात ज्ञान होतातच आहेत, पण ते आचरणात आणण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायला हवा. जसं घराची जडणघडण अंतर्गत एकही पैसा न खर्च करता आतूनच जेव्हा आपण बदलतो तेव्हा तेच घर नवीन रूपात येतं. तसंच आपण आपल्याला हे आपलंच बाहेरचं रूप माहिती आहे, आपलं अंतरातलं स्वरूप, आपण खरे कोण आहोत हे समजण्यासाठी आपल्यालाच जडणघडण बदलायला, आपल्यालाच ॲक्शन घ्यायला हवी, प्रयत्न करायला हवे, कष्ट करायला हवे. जसं मी घरात काही चुकलं कोणाचं किंवा माझं तरी लगेच सांगते आणि लगेच विचारते पण का बा ह्याच्यात काही सुधारणा हवेत का, मला असं वाटतं हे तुझं चुकतं आहे, तर हे बरोबर आहे का चूक आहे, तुझा काय अँगल आहे, तू कुठल्या अँगलनी हे असं वागतेस चुकीचं किंवा वागतोय. मी त्यांचा अँगल ऐकून घेते आणि मग मला काही वेळा वाटतं की हे बरोबर वागतायत, माझ्या अँगलनी हे चुकीचं होतं पण त्यांना ही प्राप्त परिस्थिती आहे, हे असं वागावं लागतं. मग त्यात काही सुवर्णमध्य काढता येईल का असा विचार करून विचार विनिमय व्हायला लागला आहे. डिसिजन डायरेक्ट होत नाही आता माझ्या हातून, पण जजमेंट पास केली जात नाहीत. मी विचारते, सावध होते किंवा मीही काही बोलले तर समोरच्याला सांगते का काय बाबा मी हे बोलले ते चूक आहे का बरोबर आहे, तुम्हाला पटतं आहे का, योग्य आहे का, तर त्याच्यावर ॲक्शन घ्या. किंवा काही बदल हवा असेल तर मला पण सांगा, मी माझ्यात बदल करायला तयार आहे. मी उगीच गंमत म्हणून स्वरूप ज्ञान घेत नाही आहे. मी काही शिक्षण घेते आणि त्या शिक्षणाला ह्या डेली लाईफमध्ये जगण्याचे हे सगळे माझे तासच आहेत. जणू काही माझं शिक्षणाचं हे 24 तास चालू आहे. माझा हे कॉलेज म्हणा, ही शाळा म्हणा, माझी स्कूल म्हणा, ते स्कूल किंवा हे तरी आपण ठराविक वेळेत जाऊन शिक्षण घेऊन परत येतो. हे नाही आहे, हे मला डेली 24 तास साधना आहे, 24/7 सहजावस्था म्हणतात. या निर्गुण निराकाराच्या साधनेला सोप्या साध्या शब्दात सहजावस्था म्हणतात. कारण ही सहज रोज जगताना करायची असते. ही कुठलंही पुस्तकं घेऊन अरे बापरे आता काय मला पाठ होईल का, किंवा पारायण किंवा 50 माळा होतील का, कुठलंही टेन्शन विरहित आहे, सहज साध्य. आणि सर्व घटना आणि प्रसंग रोजच्या ह्या परीक्षा आहेत. प्रत्येक क्षणी म्हटलं तर परीक्षा आहेत. प्रत्येक माणूस हा परीक्षक आहे, तुमचा एक्झामिनर आहे. अशी ही सजावस्था 24 तास मरेपर्यंत चालू, असंही निर्गुण निराकाराचं ज्ञान आहे. त्यामुळे ते कोणा एका अशा 10 तासात ध्यान केलं आणि मग उरलेल्या 12 तासात 10 तासात काय जे राहिलेत 14 तास झोपेत किती जात आहेत, उरलेल्या तासात आरडाओरड केली, असं नाही चालणार. रागबारागवी केली, खूप थैथयाट केला, सर्व कंट्रोलमध्ये आलं पाहिजे. जी तुम्ही शांततेची ऊर्जा, शांत ब्रह्म तुमच्यात आहे, तसं तुम्हाला बाहेरून अशांत केलं जाणार आहे व्यवहारात, कारण व्यवहार आहे.
तरतरीची माणसं आहेत आणि ते काही स्वरूपाचं ज्ञान घेत नाहीत, आणि घेतलं तरी शेवटी रियालिटीमध्ये जगावंच लागतंय ना. त्यामुळे ही सर्व परीक्षा 24 तास चालू आहे. अशा 24 तास चालू असलेल्या परीक्षेत निसर्गदत्त महाराज आपल्याला गाईड करतात. त्याला निर्गुण निराकार साधना किंवा ती उपासना म्हणा किंवा ते ज्ञान आत्मज्ञान म्हणा काही. म्हणून ते म्हणतात साधना. द डिसिप्लिन इज ओनली धिस, द नॉलेज विच इज ड्वेलिंग इन दिस बॉडी, द क्विंटन्सेस ऑफ दिस 3 गुणाज, द नॉलेज आय एम दॅट, दिस इज द इनिशियल स्टेप. हीच साधना आहे, ही डिसिप्लिन आहे, ही तुम्हाला अंकुश आहे, शिस्त आहे की हे काही जे तुमच्या नॉलेज आहे, जे काही ज्ञान आहे या बॉडीमध्ये ड्वेल करताय, राहताय, वस्ती करताय, ही सगळी तोंड ओळख आहे तुमची, क्विंटन्सेस 3 गुणांची, सत्व रज तम. द नॉलेज आय एम दॅट. हे बाह्य नॉलेज आय एम म्हणजे आपलं नावगाव फळफूल पत्ता, आपण काय नातं आहे ते, आणि अंतरातलं आय एम. अंतरातल्या आय एमला कुठली ओळख नाही आहे, नावगाव फळफूल नाही आहे, ते फक्त आहे, सदा सदैव फ्रेश, फक्त आहे. आय एम दॅट. अशा या बाह्य ह्याच्यात राहतानाच तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही कोण आहे. आय एम दॅट. ही शिस्त, ही साधना निर्गुण निराकार उपासनेत करावी लागते. सतत स्मरणात ठेवावं लागतं मी कोण आहे. सुरुवातीला नाही राहणार, बरोबर आहे. म्हणूनच तर ते म्हणतात ना की आपल्याला मी आत्मा आहे अशी, आय एम दॅट, अहम ब्रह्मास्मी, असं तुम्ही सतत प्रॅक्टिस करा. ह्याचीच माळ ओढा जणू काही, असं आपल्याला पूर्वी आपण बघितलं आहे. आपण त्याची माळही ओढत होतो, प्रॅक्टिस व्हायला. कारण हे नाही लक्षात राहत मी आत्मा आहे, मी परमेश्वरी तत्व आहे. कारण बाह्य गोष्टी इतक्या पॉवरफुल आहेत ना की त्या तुम्हाला दूषितच करतात, इतकी त्यांच्यात पॉवरफुल आहे. तमोगुणात प्रचंड पॉवरफुल आहे तमोगुण. ही पहिली स्टेज आहे म्हणतात की तुम्ही ओळखायला लागा, ते आत्मज्ञान घ्यायला लागा. तुम्हाला लगेच आत्मसाक्षात्कार होईल असं नाही, पण ही साधना आहे, ती स्टेप बाय स्टेप कशी करायची ते सांगतात. दिस इज द इनिशियल स्टेप. यू मस्ट बी वन विथ इट. आणि मग हळूहळू तुम्ही त्याच्याबरोबर सांगड घालायला पाहिजे, जमवून घेतलं पाहिजे. मुळात तुम्हाला विश्वास पटला पाहिजे की हो खरंच आहे, मी पण तो परमेश्वर आहे, आणि माझ्या घरात जे मला भांडतायत, निंदा करतात, ते पण खरं तर परमेश्वरच आहे. म्हणून निसर्गदत्त महाराज अशा सगळ्या लोकांना भांबावलेलं परब्रह्म म्हणत असत की सगळ्यांच्या आत तेच परब्रह्म तत्व आहे. पण बॉडीत आल्यामुळे, शरीरात आल्यामुळे त्यांना आपलं परब्रह्म तत्व आठवतच नाही, विसरलेत. ते स्वतःचं मूळ रूप, स्वरूप विसरलेत आणि बाह्य रूपाला सत्य मानू लागलेत. कारण बाह्य रूपच एवढं प्रबळ आहे, बलवान आहे. खरं तर कोण प्रबळ आहे, बलवान आहे? अंतस्थ रूप, अंतरात्मा, परमात्मा स्वरूप, जे सगळीकडे भरून पुरून उरलं आहे. दशांगुळे, 10 बोटं तरी पण उरलंच आहे ते. आणि ती परमेश्वराच्या विराट रूपातली 10 बोटं, हो, म्हणजे कल्पनेच्या पलीकडे आहे सगळं. म्हणून ते म्हणतात हे होत नाही तर ते सुरुवात तर करा. यू मस्ट बी वन विथ इट, यू मस्ट अबाइड इन दॅट ओनली. आणि अशा तऱ्हेने त्यात राहण्याचा प्रयत्न करा, त्या विचारात की मी कोण आहे. सतत बाहेर सगळं चालू राहू दे, काही भगवं लावून संन्यास घेऊन हिमालयात जायची आवश्यकता नाही. भगवं आतून लावायचं आहे, वृत्तीनं. तुमच्या मन जे उच्चंबळून येतं, विचार, त्या सगळ्याला प्रमाणित करायचं, स्टँडर्डाईज करायचं, एक दिशा द्यायची. यू हॅव टू थिंक आय एम नॉट द बॉडी. आणि प्रत्येक क्षणी बॉडीत असतानाच लक्षात ठेवायचं आहे की मी म्हणजे हे शरीर नाही, मी म्हणजे हा देह नाही, मी कोण आहे? प्रत्यक्ष परमेश्वर. बट आय एम दॅट फॉर्मलेस नेमलेस नॉलेज इनड्वेलिंग इन दिस बॉडी, दॅट इज आय एम. हे सतत लक्षात ठेवायचं आहे. परमेश्वर जे काही आहे तेच मी आहे. किंबहुना सर्वच ते आहे, निर्जीव सजीव सगळे, चलचैतन्य आणि जड चैतन्य.
When you abide sufficiently long in this state, whatever doubts you may have, that knowledge I am itself will sprout out with life and meaning for you, intended for you only, and everything will become clear. No external knowledge will be necessary. हा फार मोठा फायदा आहे की स्वरूप ज्ञान घ्यायला काही एक्सटर्नल नॉलेज लागत नाही. पण ज्याला शोधायचं तो आतच आहे आणि जी साधना करायची ती गुप्तच आहे, 24 तास चालू आहे. त्या साधनेला काही अमुक एक वेळ द्यायला नको आहे की ध्यान केलं बाबा 2 तास, माळा ओढल्या तासभर, पूजा केली अर्धा तास, हे सगळं चालू राहू दे कडेकडेनी तुमचं. पण हळूहळू हे चालू असतानाच, कारण एकदम पण काय पूजा सोडायची का घरातली, का व्यवहार सोडायचे, शक्य नाही ना. नोकरीवर जाताय तुम्ही तर नोकरी सोडायचे का, संसार आहे तुमचा, संसार सोडायचा आहे का. मग ती कर्तव्य कर्म कोणी करायची, आणि ते प्रारब्ध आणलं असेल तर त्याला एक्सटेन्शन देणार तुम्ही आणि पुन्हा जन्म घेणार. म्हणजे इथे स्वरूप ज्ञान घेऊन जन्मजन्मांचा प्रवास सुटायची उपासना करायची, आणि इकडे ती कर्म टाळून आपणच आपलं खतपाणी घालायचं पुनर्जन्माला. म्हणजे इकडे कचरा साफ करायचा आणि इकडे कचरा टाकायचा आपल्या अंगणात. स्वतःच्याच घरातला कचरा काढायचा आणि आपल्या अंगणात टाकायचा. मग तो अंगणातला वारं आलं की उडून परत घरात. तसं झालं इथे. मी स्वरूप ज्ञान घ्यायचं, मी कोण आहे, आणि मग कर्म टाळायला लागायची. आता मी ना परमेश्वर आहे, त्यामुळे मी काही काम करणार नाही, मी नुसती बसून राहणार, मला आयतं घाला. अहो तुमची ती कामं आहेत, तुम्हाला काय माहिती यातलं. ही बारीक सॉफ्ट लाईन आहे मध्ये की तुमची कर्म संपलेत का नाही हे कळायची योग्यता आली का तुम्हाला. नाही, तोवर करतच राहायचं आहे. आणि मग समजा तुमची संपली असतील कर्म आणि तरी तुम्ही ते करतच राहताय कारण समोरचा तुम्हाला करायलाच लावतोय, मग ते जे पुण्यकर्म साठतं ते सरेंडर करा, परमेश्वराला अर्पण करा. करता करविता तू आहेस, बोलविता धनी तू आहेस. मैना बोलते मंजुळ वाणी, बोलविता धनी वेगळाची, तुकाराम महाराज म्हणतात. तिच्या गळ्यात जी शिट्टी बसवले कोकिळेच्या, ती तशी सुंदर तिला गायला लावते. कावळ्याच्या गळ्यात वेगळी शिट्टी बसवले कंठात, ते काव काव म्हणते. तुमच्या गळ्यात वेगळी शिट्टी बसवले, तुम्ही सगळे शब्द, व्याकरण, भाषा, म्हणजे हे सगळा करता करविता ह्या शिट्ट्या तुम्ही नाही बसवल्यात. तुम्ही अशी मनुष्य असून अशी शिट्टी नाही बसवू शकत आहे कंठात की सतत तुम्ही बोलायला लागलात की कुहू कुहू असाच आवाज येईल. असं नाही आहे तुम्हाला शक्य. तुमचा किती घसा बसला, आवाज बसला तरी काही ना काहीतरी शब्दच येणार तुमचा बाहेर. अशी शिट्ट्या निर्माण करून तुम्ही घशात नाही बसवू शकत, कंठात. हे सगळं करता करविता बनवणारा तो कोणी वेगळाच आहे आणि तो तुमच्यातच आहे. तो वेगळाच आहे ही आत्तापर्यंतची भावना स्वरूप ज्ञान घेतल्यावर तुमच्या लक्षात येतं. तो कोणी वेगळाच आहे, बरोबर आहे. वेगळाच आहे कशा अर्थाने, कारण त्याला बाह्य कुठलेच नियम नाहीत. तो नियमबद्ध नाही, तो नियम बाह्य पण नाही. तो म्हणजे नियम नाहीच, तो नियमांच्या पलीकडेच आहे. आणि तरी तो शांत, सरळ, सज्जन, शिस्तशीर, आनंदी, सुखी, समाधानी, कर्तृत्ववान, कारण हे जग त्यांनी निर्माण केलं आहे. ही निर्मितीची ऊर्जा त्याचीच आहे ना. जरी त्यांनी स्वरूप ज्ञानात म्हणतात की हे जग आपणहून निर्माण झालंय, हो बरोबर आहे, पण ते निर्माण व्हायला जी शक्ती आहे ना ती तोच आहे ना, तोच सगळीकडे आहे. तेव्हाच जाऊन तुम्हाला सगळीकडे दिसतं परमेश्वरी ते त्याचं आविष्कार. वेगवेगळ्या झाडातनं, देहातनं, पशुपक्ष्यांच्यात, प्राण्यांच्यात, तुमच्या स्वतःच्यात, मनुष्य देह म्हणून, निसर्ग सौंदर्य म्हणून. तो निर्माता दिसत नाही कुठे, पण घडवलेला निर्मिती त्याचीच आहात ना तुम्ही सुद्धा. अगदी मनुष्याला मूल होतं आपल्याला, आपण सृजनशीलतेचा, क्रिएटिव्हिटीचा आनंद घेतो, किंवा एखादं चित्र काढतो, एखादं शिल्प बनवतो. कलाकार तो क्रिएटिव्हिटीचा आनंद घेतो.
पण ती कलेच्या माध्यमातनं ती कला तशी उतरायला आणि ती मूर्ती करायला ती जी एक ऊर्जा लागते ना, ती आहेच ना विशिष्ट. ती परमेश्वरी शक्तीच आहे ना. नाहीतर सरसकट आपण एखादं सुंदर पेंटिंग काढतो तसं आपण नाही काढू शकत. आपण साधा माणूस काढला तर त्याच्या बाजूला बाण करून लिहितो, हा माणूस आहे, हे झाड आहे. इतकी अवस्था असते आपल्या चित्रांची काही वेळा. का झाड आहे का पान आहे का फूल आहे काही कळत नाही. हा माणूस आहे का कोणी बाह्य जगातनं आलेला प्राणी आहे काही कळत नाही. का सांगड आहे, हा प्राणी, हा मनुष्य प्राणी आहे असं बाण दाखवून आपल्याला सांगण्या इतकी आपली पेंटिंगची कला आहे. निदान माझी तरी तशीच आहे. आणि एखादा कलाकार अप्रतिम जिवंत चित्र काढतो. मग ह्यातला जो फरक आहे ना कलेतला, भले तर बाह्य देहाने काढताना दिसतो, पण जेव्हा आपण स्वरूप ज्ञान घ्यायला लागतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं, अरे हे परमेश्वर ह्याच्या हातून हे सगळं घडवतोय. भले ती त्याची रोटी रोजी असेल किंवा तो भाव खात असेल, अहंकार करत असेल, जे काय त्याचं त्याला, पण तुमच्या लक्षात यायला लागतं की अरे हे कलेचा आविष्कार सुद्धा त्या परमेश्वरी तत्वाचाच आविष्कार आहे. परमेश्वरच ह्या सगळ्या जगाचा जन्मदाता आहे, निर्माता आहे. जो निर्माता कुठेही म्याव म्याव करत येत नाही, मीच तो, मीच तो, कुठेही येत नाही. असा तो अहंकार रहित परिपूर्ण निर्माता असून कुठेही म्याव म्याव करायला येत नाही. असा तो परमेश्वरी तत्व, ते मीच आहे. आणि हे सतत लक्षात राहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही षड्रिपू बाहेर काम कराल, अंतरात ते जाणार नाहीत, ती मनोबीजे टाकणार नाहीत. ज्यांना पुनर्जन्माचं रहस्य कळायला हवं आहे, मी कोण कळायला हवं आहे, जन्म मृत्यूचा फेरा चुकवायचा आहे, त्यांच्यासाठी हे सगळं ज्ञान निसर्गदत्त महाराज आणि सर्व संत देतात. प्रयत्न आपणच करायचा आहे. मार्गदर्शन ते करतात, आपण मार्गदर्शन मागतोय, आपल्याला हवं आहे, मार्गक्रमण आपणच करायचं. आपण ते करूया, प्रयत्न करूया. ही 24 तास चालणारी मरेपर्यंतची साधना आहे. कारण कधीही तुम्ही विसरायचं नाही की तुम्ही कोण आहात. आणि प्रत्येक क्षणी विसरायला भाग पडणारे प्रसंग, घटना आणि माणसं तुमच्याकडे येणार आहेत आयुष्यात, कारण ते प्रारब्ध आहे. असो, आपल्याला हे जमू दे, आपण करूया. त्यांचे आशीर्वाद आहेतच. तथास्तु. गुड डे.